हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या कणकेपासूनचे मोदक। गणपती आले की गणपतीला सर्वात अगोदर मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो। मोदक हे गणपतीला अतिशय प्रिय आहेत। मोदक हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात। त्याच्यामध्ये उकडीचे मोदक हे महत्त्वाचे मानले जातात। आज आपण बघणार आहोत झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने होणारे गव्हाच्या कणकेपासूनचे उकडीचे मोदक। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एका नारळाचे ओले खोबरे घेतलेले आहे आणि त्याचे बारीक काप करून आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। जास्त बारीक न करता असे जाडसर खोबरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे। आता त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेल्या ओल्या नारळाचा किस आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आता मी गूळ घालत आहे आणि थोडीशी वेलची पूड घालत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता। अशा प्रकारे झटपट आपले मोदकाचे सारण बनून तयार झालेले आहे। आता या ठिकाणी मी 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ घेत आहे। आता याच्यामध्ये थोडेसे मीठ आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी मिसळून आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता। त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। या गोळ्यांना थोडेसे तेल लावून आपल्याला याला लाटून घ्यायचे आहे। मोदकाची पाने आपल्याला मधून थोडीशी जाडच ठेवायची आहेत। जास्त पातळ ही पाने लाटायची नाहीत, नाहीतर मोदक वाफवून घेतल्यानंतर ते चिकटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे सर्व पाने आपल्याला लाटून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी मोदक उकडून घेण्यासाठी चाळण घेतलेले आहे आणि त्याला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे। आता या ठिकाणी मी 2 चमचे सारण वापरलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्या मोदकाला आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडे पाणी घालत आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळण ठेवायची आहे। आता याच्यावरती मी झाकण ठेवत आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे मोदक 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले मोदक छान वाफवलेले आहेत। गव्हाचे मोदक हे गरम गरम खाण्यासाठी चांगले लागतात। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट आपले उकडीचे मोदक बनून तयार आहेत। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।